नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. दादा, महाभारत राजकारणातलं घडत असताना कृष्ण कुणाच्या बाजूला आहे ते फार महत्वाचं असतं. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की समाजाच्या उद्धारासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी ही लढाई आपण या ठिकाणी उभी केली. आज चौगले वहिनी असतील, मिसाळ वहिनी असतील, या आपल्या नशीब आपल्या गावात या ठिकाणी आजमावत आहेत. मिसाळ वहिनी शिवसेनेच्या चिन्हावर उभे आहेत आणि चौगले वहिनी भाजपच्या चिन्हावर उभे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचं या ठिकाणी महापौर कालच त्या ठिकाणी आपण बघितला तर विराजमान होतोय. कोल्हापूर जिल्ह्याच्या 10 तालुक्यांमध्ये महायुतीचे 10 आमदार त्या ठिकाणी काम करतायत. मी आणि धनंजय महाडिक साहेब खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. कोल्हापूर जिल्ह्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत महायुतीची सत्ता त्या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्या आई कायमपणे त्या ठिकाणी सांगतात, लगीन कोणाचंही असू दे, वाढपे आपला असला पाहिजे. 2 पण्या लग्नात आपल्याला जास्त त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून आपले वाढपी निवडायचे ते विकासाचे वाढपी निवडायचे. आम्ही स्वयंपाकी आहोत. केंद्राचा निधी, राज्याचा निधी गाव गाड्यापर्यंत यायचं झालं तर जिल्हा परिषद फार मोठं माध्यम आहे. जशी समाज कल्याणची मंत्रालयात या ठिकाणी व्यवस्था असते, शिक्षण विभाग त्या ठिकाणी मंत्रालयाचा असतो, आरोग्य विभाग असतो, आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मिनी मंत्रालय आहे. त्यामध्ये हे सगळे विभाग, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, पाणी पुरवठा असू दे, समाज कल्याण असू दे, पशुसंवर्धन असू दे, कृषी असू दे, हे सगळे विभाग या ठिकाणी त्या जिल्हा परिषद अंतर्गत काम करतात. ग्राम विकासाला खरं बळकटी देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी या ठिकाणी ते जे स्वप्न पाहिलं त्यामधनं आज 50% महिला या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतात. एक भगिनी, 2 भगिनी आपल्याकडे त्या ठिकाणी पुढे जात आहेत. या दोघींच्याही पाठीशी आपले आशीर्वाद पताच्या रूपाने या ठिकाणी उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकीचं एक कमळ, आई लक्ष्मी ज्याच्यावर बसून घरी येते ती, आणि दुसरं प्रभू रामचंद्राच्या खांद्यावर असणारा पवित्र धनुष्यबाण. ही दोन्ही निशाणी ही समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी, लक्ष्मी असलं की सामर्थ्य असतं. कमळावर बसलेली लक्ष्मी हे सामर्थ्याचं लक्षण आहे आणि रक्षणाचं लक्षण आमचं धनुष्यबाण आहे. सामर्थ्य आणि रक्षण या दोन्हीचा मिलाप खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये चाललाय आणि निश्चितच कुंभोज गावातनं ह्या गावातल्या विकासाला गती देणारा निर्णय आपण भविष्यामध्ये घ्यावा. मिसाळताई आणि चौगलेताई जरा पुढे या आणि पंचायत समिती तिकडे लाटोडी. हे 3 आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. तिघांचंही आपण या ठिकाणी रक्षण करण्याची जबाबदारी 7 तारखेला आहे. 7 तारखेला ह्या तिघांची आपण साथ द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी आमदार आणि खासदार एकत्रपणे त्या ठिकाणी घेतील. लोकशाहीमध्ये ही पदं अत्यंत महत्वाची आहेत. गाव करील ते राव करू शकत नाही. आमच्या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या तर ती वाटणी तुमची तिथे राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या तर तिथं त्या ठिकाणी काम करणार आहेत. आणि आज बापू असतील, अशोक अण्णा आणि हे तिघही मंडळी आपल्या सेवेसाठी या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करतील. तिघांची ही चिन्ह 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण हे आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवावं. या गावाच्या विकासाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपण भरघोस मताने विजय करावं ही कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करून पुढे अजून 2 सभा माझ्या आहेत. अब मी पुढे जाण्याची परवानगी घेतो. आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत, कृष्णराजजी या ठिकाणी आलेले आहेत. मुलांनी उत्साहीपणे या ठिकाणी कृष्णराज तुमचं स्वागत खांद्यावर बसून आणलंय. आम्ही सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार येणाऱ्या 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये घेऊन जाऊ आणि ह्या विकासाला आणखी कुंदन देण्याचं काम आपण एकत्रपणे करूया. 2 भगिनींना आणि एका भावाला आपली साथ लाभावी एवढी विनंती करून मी पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.